पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. रमा, आज खास तुझ्या आवडीचं जेवण मी मागवलं. अशी गोष्ट मागवली जी तुला खूप आवडते. असं काय मागवलं यांनी? नाही, कारण मला जे आवडतं ना त्याला हा नाक मुरडतो. बघत राहशील तू. असं बोलतोय जसं काही माझ्या आवडीचे नूडल्स मागवणार आहे. हा, थँक्यू. नाही नाही, ह्या प्लेटमध्ये वाढा. वाडा. ओके. एनिथिंग एल्स? नाही, काही असेल तर सांगेल. थँक्यू. रमा, तुला काय वाटलं होतं की मी माझ्याच आवडीचं काहीतरी बोरिंग मागवेन आणि तुला आवडतं असं म्हणून ते खपवेन? नाही, हे तुझ्या आवडीचे नूडल्स मागवलेत. बघितलंस आनंदी कसं आहे राघव? आनंदी, कधी कधी मी ऑफिस मधनं घरी यायचे तेव्हा सगळं जेवण संपलेलं असायचं. मग मी हे असं काहीतरी नूडल्स वगैरे करून खायचे. राघवला अजिबात आवडायचं नाही ते. तो नाही खायचा, पण मी खायचे. आणि आता बघ, आता नूडल्स खाणार आहे हा. रमा, माहितीये मला तू नाही खाऊ शकणार आहे, मला कळतंय. म्हणून मी तुझ्या आठवणी म्हण, तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी म्हण, मी आज हे नूडल्स खाणार आहे. बघूयात तरी नक्की कसे लागतात ते. आनंदी, हा नूडल्स खाणार असं म्हणतोय, पण चेहरा बघ त्याचा कसा तरी केलाय त्यांनी. कसे आवडले? रमा, हा, माझं मत योग्य होतं नूडल्स बद्दल. नाही म्हणजे फक्त वाईट नाही येत एवढंच. बघितलंच ना? दुसरं ट्राय करून बघतो मी. परत बघ कसं तोंड करेल. ठीक आहे. आवडले? खरंच आवडले? हे तिसरे खाऊन बघ. तिसरे ट्राय करतो मी. हा, काय होतं नेमकं? आनंदी, याचा चेहरा फुललाय की पडलाय काहीच कळत नाही मला. आवडतात का याला? रमा, हा, हे वाले उत्तम आहेत. आवडले? राघव, तेच मी तुला सांगत होते की तुला नूडल्स आवडणार. मी तुला ट्राय करायला सांगत होते, पण तेव्हा नाही केले आणि आता करतोयस. आनंदी, सांग त्याला. आधी खाऊन बघायला हवे होते तुम्ही रमाताई सोबत असताना. असं रमाताई म्हणतात. सॉरी रमा, पण छान आहेत नूडल्स. हेच मी तुला आयुष्यभर सांगत आले, पण माझं ऐकलंच नाहीस. आणि टेस्ट कर.
आवडले तुला? रमा, खरं तर आपण सोबत असताना जेव्हा खाण्याची संधी असायची मी तुझ्याकडे फक्त बघत राहायचो, खायचो कधीच नाही. राघव, आता माझंही तसंच होतंय. तू खाताना मी तुझ्याकडे पाहतेय, पण मला खाता येत नाही. राघव, माझ्यावरचं तू खा ना, हे माझ्या डिश मधलं खा. रमा, एक तुझ्या वाटचे नूडल्स पण मी खातो. माझं राहू दे, पण रमाताई आणि हे तर खुश आहेत ना सोबत, हे बरं आहे. रमा, मला आज पटतंय. तू जेव्हा पण हॉटेलमध्ये ऑर्डर करायचीस आणि मी नाही म्हणायचो ना, ते माझं चुकायचंच. आधी पटलं असतं ना तर तुला कुठे कुठे फिरायला घेऊन गेले असते मी. आठवतंय आपण हे असंच रस्त्यावरून खूप फिरायचो आणि खूप गप्पा मारायचो. हो, आणि मी तंद्रीत पुढे निघून जायचे. हे सुद्धा तुला आठवत असेल की तू अशीच तंद्रीत निघून जायचीस पुढे आणि मी मात्र मागे राहायचो आणि आवाज देत राहायचो. आणि आज आता बरोबर चालतोय, माझं बोलणं तुला कळत नाहीये, तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. मला सारखं असं वाटतं की माझं प्रत्येक वाक्य तू ऐकतेस, त्यावर हसतेस, रिॲक्ट होतेस. आनंदी, तू अशी मागून का चालतेस? काय झालं? आनंदी, मगापासून मी रमाशी बोलतोय, पण रमाचं काय म्हणणं आहे मला कळत नाहीये. सांग ना, काय म्हणते ती? आनंदी, त्याला सांग की आता माझ्याशी बोलणं पुरे झालं, तुझ्याशी बोल. मला काय फक्त नूडल्स चाखायला बोलवलं होतं का? सांग त्याला. आनंदी, काय म्हणते ती? माझ्याशी बोला ना. तुम्ही इथे काय नूडल्स चाखायला घेऊन आलात का मला? आनंदी, काय बोलतेस तू? हो, तेच बोलते मी नाही, रमाताई सांगतायत मला. ही रमा बोलते. का नाही बोलू शकत? मी फक्त शब्द पोहोचवू शकते तुमच्यापर्यंत, त्यांच्या भावना नाही. आनंदी, आनंदी. रमा, ठीक आहे, तिला नसेल काही बोलायचं, पण मला तुझ्याशी बोलायचं, मला खूप काही बोलायचं. रमा, तुझ्या आवडीचा गजरा. तुला आवडते त्याची कॉफी. आनंदी, उद्यापासून मी डब्यात 2 पोळे जास्त नेईन ग. काय आहे ना, आमच्याकडे आम्ही सगळे एकत्र मिळून डबा खातो ना, मग तो शेअर करावा लागतो, पुरत नाही अगं मला. मग आज नेताय का? नाही नाही, नको, आज नको. मूड चांगला दिसतोय त्याचा. त्याला सांग, आज सोसायटीची पूजा आहे म्हणा, आपल्या दोघांना बसायचंय पूजेला. हा, तो ऑफिसमधून संध्याकाळी जरा लवकर या. आता सांग, जाऊच नका. सांग सांग आई, सांग सांग. बाबा बाबा, आज मी पूजेला काय घालू? चिंगे, इकडे इकडे इकडे. ग बाय माझे, पहिले पूजेचं ठरवू दे ना, मग पूजेला काय घालायचं नाही घालायचं ठरवूया आपण. अहो, आज आपल्या सोसायटीत सत्यनारायणाची पूजा आहे, तर आईंनी आपल्या दोघांना पूजेला बसायला सांगितले. ऑफिसमधून लवकर याल ना पूजेसाठी घरी? मी काय म्हणत होते, आज ऑफिसला नाही गेलात तर चालेल का?
वर्षा, तू पण नको जाऊस ना ऑफिसला, आज सुट्टी घे. काय हे दादा, अरे जरा हिला सांग रे, हिला काही कळत नाही. आपलं नोकरी करणाऱ्या लोकांचं कसं असतं हे सांग हिला. आई, तू कधी नोकरी केली नाहीस ना, म्हणून तुला कळत नाहीये. आणि ही सोसायटीची पूजा आहे, घरची पूजा आहे का? हा, तिथे मी ऑफिसला गेले नाही ना तर कुणाला साधी कॉफी सुद्धा मिळणार नाही. एवढंच काय, झेरॉक्स मशीन सुद्धा चालू करता येत नाही कुणाला. वर्षा, तू ही काम करतेस? हो, नाही म्हणजे दुसरी महत्वाची कामं पण करते, पण ही पण करते. आतू, पण तू खरंच ऑफिस मध्ये कॉफी बनवतेस? हो, म्हणजे आई घरी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी बनवत असते तसं? हो. म्हणजे तू ऑफिस मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार ना? आई पण घरात इम्पॉर्टंट आहे ना? तिच्याशिवाय तर काही होऊच नाही शकत घरात. ती येण्याच्या आधी किती गोंधळ असायचा माहितीये ना? मला स्कूलला रोज लेट व्हायचा. हो. आणि आजचं काय, स्कूलचं काय? आज तर पूजा आहे ना, म्हणजे आज सुट्टी. राघवा, तू पण घे ना सुट्टी. नाही, मला नाही जमणार. हवं तर मी लवकर यायचा प्रयत्न करेन. वर्षा, हा. झालं का तुझं? हो हो, झालं झालं, चल. बरं आनंदी, येते. हा, बाय. बाय आई. चिंगी, टाटा. बटाटा. बटाटा. बाय. बाय. टाटा. आई, मला सांग ना, आज मी पूजेला काय घालू? मी तर साडी नेसणार आहे बाई. आणि मी? तू चिंगी, तू पण साडीच नेस. खरंच? खरंच. थांब. काय ग? साडी, शिवलेली साडी. वाव आई, तू शिवली आहेस? हो. वाव, किती क्यूट आहे. आवडली ना तुला? खूप. चल नेसूयात आपण साडी. चालेल. आई, आवडतो? हो. अगं आटपलं का ग? चला लवकर. काय ग बाई? आजी, मी कशी दिसते? अगं बाई, अगं बाई. आनंदी, किती छान दिसताय तुम्ही दोघी जणी. माझी चिंगी अगदी आता तुझ्यासारखी दिसायला लागलीये. ती गोड ग माझं पिल्लू ते. आजी, सांग ना ग कशी दिसते मी? अगं मला बोलणं सुचत नाही, इतकी सुंदर दिसतेस. काय ग आनंदी,
थोडी उंच झाल्यासारखी वाटते का ग आपली चिंगी? म्हणजे आजी जर मी रोज साडी नेसली तर माझी उंची वाढेल का आई एवढी? चिंगी बाळा, पण तुला हळूहळू मोठं व्हायचंय, अजिबात घाई करायची नाही. म्हणजे अजून आम्हाला तुझे खूप लाड करायचे. ते करत राहा तुम्ही लाड. मला जरा तुमचा फोटो काढू दे दोघींचा. उभ्या राहा अशा. मला ना वर्षाला पाठवायची, जळवायचे तिला. ऑफिसला जाते बघ ना मूर्ख. अशा अशा नीट उभ्या राहा, नीट उभ्या राहा. हसा हसा हसा. हा काढला काढला. बघू बघू आजी. पट पट पट. हळूहळू. वाव किती सुंदर आलेत आहे ना? तुला जमायला लागलेत फोटो काढायला. आणि डिट्टो डिट्टो तुझ्यासारखी दिसते. बरं झालं बाई तुझ्यावर गेली, नाही तर हिचे गुण उतरायचे तिच्या अंगात. आज जाऊन बस बाळा, मी बोलवते तुला. हा, साडी खराब होईल नाही का? अगं तर जायचंय ना आपल्याला. बस बस. आई का असं बोलताय? यांनी सांगितलंय ना रमाताईंबद्दल असं काही वाईट साईट बोलायचं नाही म्हणून. वाईट कुठे बोलले मी? खरं तेच बोलले. आई तुमचं रमाताईंबद्दल जे काही मत असेल ते असेल, पण तिच्या समोर नका बोलत जाऊ तुम्ही. शेवटी आई आहे तिची. नको, तिने ऐकलं तर नाही बरं वाटणार ते. झालं शिकवून? संपली तुझी शाळा? बाई ग, ते मला शिकवण्यापेक्षा ना राघवला फोन कर, त्याला म्हणा निघालाच का बाळा, कर जरा. हो, कर राघवला फोन लवकर. त्याला म्हणू ये लवकर, आपल्याला पूजेला बसायचंय. येईल तो, येईल. मी सांगितलंय ना त्याला, येणार तो. आपण असं करूया, आपण टेरेसवर जाऊया. हा, सगळी तयारी झाली का बघूया. हा, चल 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 चल. चिंगी बाळा, चल ग जाऊयात वर. चल चला. काय झालं? जाऊयात चल. चालेल. चल. आजोबा. कोण तू? मालती, अगं हिला ओळखतेस का तू? नाही बाई ओळखलं. ही आनंदी आहे, मग ही छोटी आनंदी कोण आहे? गंमत करताय ना माझी? अरे मजा अरे किती छान दिसते या साडीमध्ये आमची चिंगुडी. आईने शिवली आहे साडी. हो का? ही साडी आईने शिवली. हो, आईने शिवली आहे. छान आहे ना? खूप मस्त. आनंदी, खरंच खूप छान साडी शिवली आहे. हो ना, खरंच खूप सुंदर आहे. खाली स्टुडिओ सुरू केलायस ना? हो. तिथेच करतेस का हे सगळं? हो हो, अर्चना काकू सगळं आई तिथेच करते. तुम्हाला शिवून घ्यायचंय? तुम्ही पण शिवून घ्या. पहिले ना फक्त तुम्ही शिवून घ्या. का माहितीये, ही साडी ना तुमच्या सूट नाही करत आहे आणि चांगली नाही दिसत आहे. चिंगी बाळा, वहिनी माफ करा. चिंगी ये. काय करतेस? असं बोलता का कुणी? हा, मोठ्या आहेत ना त्या. काय ग आई, सुंदर काकू आहेत बरं. त्या सुंदर काकूंना सुंदर साडी पण पाहिजे ना. हो ग, खरंच. आनंदी, लेकीनं मार्केटिंग सुरू केलंय बरं का. आनंदी, तुझं कार्ड देतेस का ग? नाही म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीला साडी शिवून घ्यायची आहे ना, म्हणून. कार्ड छापायला दिलंय. ते कार्ड छापून येईपर्यंत नळण थांबणार आहे का तुझी? अर्चना, त्यापेक्षा नंबर घे आमच्या आनंदीचा, दे तिला साडी शिवायला दे. अगं कार्ड छापून येईपर्यंत 5 साड्या शिवून देईल ती. आणि काकू, मी तर आईचं पेज पण सुरू करणार आहे इंटरनेटवर. मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल, पण ना त्याला थोडा टाइम लागेल. तर तोपर्यंत ना तुम्ही ना तिचा नंबरच घ्या तुमच्या नंदेसाठी. चिंगी, काय चाललंय तुझं? काय नाही ग, सगळ्यांना कळायला पाहिजे ना तुला किती येतं, कोणाला येत नाही. बरं, ते सगळं राहू दे. मी ना सगळ्यांना माझी साडी दाखवते. नको आता, बस बस बाळा बस, आता नाही जायचं. नाही नाही नाही, चिंगी नको जाऊ दे. ही बघा माझी साडी माझ्या आईने शिवली आहे. अहो अहो नाही, इथे तर अजून पूजेची सुरुवातच नाहीये. काय ग आनंदी, राघव कुठे राहिला? येतोय, राघव येतोय, निघालाय.
येतोच आहे का नाही म्हणजे काय अगदी लगेच बटन दाबलं आणि आला असं नाही ना. बसा ना तुम्ही, तिकडे लांब आहे बघा खुर्ची. बसतो बसा बोलते, तुम्ही पण बसा. नाही